सुई दोरा हरवला नाही, पण तो हल्ली कोणी मागतही नाही. कारण आजकाल फाटलेली नाती आणि तुटलेली मनं शिवायची गरज कुणालाही वाटत नाही. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशेब तुम्ही करू नका. माणूस नजरेतून तेव्हाच उतरतो जेव्हा आपल्याला सत्य माहिती असतं, पण तरीही समोरची व्यक्ती आपल्याला तोंडावर खोटं बोलत असते. नातं तेच टिकतं ज्यात दोघंही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नाहीत. प्रत्येक माणसाला सिरियसली घेत जाऊ नका. काही लोकांकडे रक्तगटाशिवाय काहीच पॉझिटिव्ह नसतं. परत प्रयत्न करायला घाबरू नका, कारण यावेळी सुरुवात शून्यातून नसेल तर अनुभवातून असेल. निवांत क्षणी आरशासमोर उभं राहावं, स्वतःशीच 2 गुजगोष्टी आदबीनं बोलावं, मनातले भाव स्वतःला नजरेनं सांगावं. जमलं तर कधीतरी स्वतःच्या प्रेमात पडावं. मूर्खाशी घेतलेली माघार म्हणजे त्याला पराभव म्हणता येत नाही. या उलट इतरांसमोर स्वतःचा कचरा होऊ न देता किंमत आणि प्रतिष्ठा कायम राखली, हा तुमच्या संयमाचा, विचारधारेचा आणि बुद्धिमत्तेचा विजय असतो. काळजी त्यांची करायची असते जे आपली काळजी करतात. आपण चुकतो कुठं माहिती आहे का? आपण अशा लोकांची काळजी करतो जे ऑलरेडी दुसऱ्या कोणाची तरी काळजी घेण्यात बिझी असतात. श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्यांसोबत तसा व्यवहार करू नका जो तुम्हाला तुमच्यासाठी पसंत नसेल. आयुष्यात एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि समोर बोला. म्हणजे जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआप दूर होत जातील. साधी सरळ माणसं मूर्ख नसतात, ते फक्त समोरच्याला चांगलं समजत असतात. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्यानं आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कुणाच्या असल्या किंवा नसल्याचा काहीच फरक पडत नाही. थोडंसं प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडी काळजी आणि थोडीशी विचारपूस. जीवनात आणखी काय हवं आहे? आयुष्य म्हणजे हेच असतं, वीतभर सुखासाठी हातभर दुःखाशी कॉम्प्रोमाइज करणं. आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. कोणात गुंतायला वेळ लागत नाही, वेळ लागतो ते फक्त गुंतलेलं मन आवरायला. तुम्हाला दुखवणारी प्रत्येक परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. व्यक्ती असो की काम, आवडीचं असलं की माणूस दगदग सहज सहन करतो. या जगात कोणतीही मुलगी तिच्या नवऱ्यासाठी त्याची राणी नसेल कदाचित, पण तिच्या वडिलांसाठी ती नेहमीच एक सुंदर परी असते. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नका. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, तर काहींना लपवता येत नाहीत.